त्यांनी तिकीट परत एकदा चेक करत आहे. VIP पास देतील अनेकदा. तो चलिए शुरू करते हैं. काय स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी चाललेलो पुण्यामध्ये. मला ब्लॉग साठी थोडं साहित्य खरेदी करायचं होतं, त्यासाठी मी आज पुण्यामध्ये चाललेलो. आता गाडी खूप घाण झालेली, मग मी वॉशिंग साठी आलेलो. तर मला पुण्यामधून मला घ्यायचा आहे गोरिला ट्रायपॉड एक घ्यायचा होता. कारण लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, एवढा वाईड अँगल जास्त येत नव्हता. मग त्यासाठी मला गोरिला ट्रायपॉड घ्यायचा होता, म्हणून मी पुण्यामध्ये चाललेलो आहे आता. तर एक 2-3 दुकान आहेत जिथं मिळेल असं वाटतंय मला, तर जाऊन गाडी वॉश करून झालेली आहे. तो गाडी वॉश करून आता झालेली, आणि सकाळपासून मी अजून नाश्ता काही केलेला नव्हता. तर आता थोडा नाश्ता करून पुढे मी बाहेर पडणार आहे. आणि आपल्यासोबत आहे गौतम. इथं पुढे चल, इथं पुढं. तो आता मी आहे खराडी चौकात, आणि खराडी बायपासला हे जे हॉटेल आहे श्रावणी, तिकडे नाश्ता करून बाहेर पडू आपण. मी पण दहीहंडीचा ब्लॉग बघितलेला. त्या दहीहंडीच्या ब्लॉग मध्ये मी रात्री जिथे चहा पिलेलो त्याच हॉटेलमध्ये परत आम्ही नाश्ता करण्यासाठी आता आलेलो आहे. तर हेच ते हॉटेल आहे, खराडी चौकामध्ये हे हॉटेल आहे, जिथं लास्ट टाइम पण मी चहा पिलेला. त्याला ऑर्डर केलेलं काय डोसा ना. तर नाश्त्याला ऑर्डर केलेला स्पंजी डोसा आणि छोले भटुरे. तर सो नाश्ता करून झाला, गाडी वॉश करून पण झालेली होती आपली. मग राहिले फक्त ज्याच्यासाठी मी बाहेर पडलोय तेच राहिलेलं. हे आहे मनूचं ऑफिस. आणि फायनली आणि कोण आले आपल्याला भेटायला. रविवार असून पण जनताच ऑफिस चालू आहे, असे एम्प्लॉईज आज आलेले आहेत. आणि आज रविवार असल्यामुळे आम्हाला सुट्टी आहे. आणि आज कुणाचं जर ऑफिस चालू आहे, कोण तरी गेल्यात ऑफिसला गेल्यात आज. तू येणार आहेस काय मग? हो, जा सांग ना, मग सुट्टी द्या म्हणून सांग जा. तिच्या ऑफिस खाली आलेलो आज भेटायला. प्रत्येक ब्लॉग मध्ये ती असते, पण तिचा आज रविवार असून सुद्धा आज तिचं ऑफिस चाललंय. आणि ती आज तर जाऊ काय मग आम्ही. बाय. येतो मी 7 वाजेपर्यंत. हा चला चल. मयूर, आता गाडी डायरेक्ट कुठं थांबणार? पुण्यात कुठं? दगडूशेठ हलवाई गणपती. त्याच्या आधी मध्ये गाडी कुठं थांबायला नको आता. चला.
एवढ्या ट्रॅफिक नंतर आम्ही पोहोचले शनिवार वाड्यापाशी. हा इथं मागं जो आहे तो शनिवार वाडा आहे. आणि आज पुण्यामध्ये येणार आहेत अजितदादा पवार, त्यामुळे एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे. आपण जाणार का यातनं बाहेर? हा मला काय वाटत ना आज बाहेर जाते यातनं. एवढी ट्रॅफिक आहे, पुढे जाऊ पण वाटत ना झाले. निकॉनचं दुकान आहे बघितलं इथं सर. बस बघितला ट्रायपॉड, पण जो मला पाहिजे होता तो इथं अवेलेबल नाही. आणि त्यांच्याकडे जो आहे तो मला एवढा आवडला नाही. आणि बरोबरच या दुकानच्या समोर चाललंय गणपतीचं डेकोरेशन. हे राम मंदिर तयार होत आहे इथं दगडूशेठ गणपतीसाठी. ब्लॉग मी शूट करणार आहे, पण हे पूर्ण झाल्यावर गणपती ज्यावेळी येईल ना त्यावेळी मी असा ब्लॉग शूट करेल. भाई मूड ऑफ झाला. जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. आणि इथं पुण्यात दुसरीकडे कुठं मिळेल असं मला ते वाटत नाही, कारण ते ब्लॉगिंगचं एकच दुकान तिथं होतं जिथं ते सगळं मिळत होतं. आता दुसरीकडं शोधायचं जरा अवघड आहे. माझ्या गाडी मला ट्रॅफिक मधनं बाहेर काढा बाबा, बास लय झालं. कुठेतरी एक साईडला घे, चहा पिऊया आणि मग ठरवूया काय करायचं. काय रे? तर पहिला जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला. मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही, त्याच्यामुळं मूड ऑफ झालेला. पण आता प्लॅन बी आहे आपल्याकडे. सेकंड प्लॅन बी असा आहे की चाललेलं मेट्रो. आणि मेट्रोत मी अजूनपर्यंत काय मी तर मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे. आणि मी असं म्हणत आहे की आता जाऊया मेट्रोतून एक राऊंड मारून येऊया. तर हा आपला असेल आताचा प्लॅन बी. गाडी आपण इथं पार्क केलेली आहे. आणि हे जे पुढं आहे हे मेट्रोचा ब्रिज आहे. आणि ह्याच्या पुढं मेट्रोचा स्टेशन आहे. हे जे स्टेशन आहे हे रुबी हॉलचं स्टेशन आहे. आता आपण इथं आहे रुबी हॉल क्लिनिक इथं आहे. इथं जायचं आता आपण रुबी हॉल बस आहे ना, तर इथं चेंज करायला लागतंय का उतरल्यावर? काय एकच तिकडे जायचं वनाजकडे जायचं. वनाज आनंदनगर वनाज. तर फायनली आमचं ठरलेलं आहे रुबी हॉल क्लिनिक बसणं असं इकडे जाऊन वनाज लास्ट स्टॉप, तिथनं रिटर्न परत असं येऊन परत रुबी हॉल. तर फायनली वनाजचं तिकीट आम्ही काढलेलं आहे. रिटर्न 35 रुपये रिटर्न आहे एक पर्सन, 1 पर्सन. फायनली चल ना परत एकदा रिटर्न. लास्ट डबा इथे चल. इथे नाही इंजिन आहे ते. चल ना गर्दी वासाठी सीट पकड ना. सो आपण वनाजवरून रिटर्न आलेलो आहे परत रुबी हॉलला. आणि या ब्लॉगचा शेवट मी इथंच करत आहे कारण माझी बॅटरी पूर्ण डेड झालेली आहे. तर या ब्लॉगचा शेवट मी इथं करत आहे कारण माझी बॅटरी पूर्ण डेड झाली आहे. मी सकाळपासून फिरत होतो. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी पण अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. मी माझ्या नवीन चॅनलवर मी नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्यांनी पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू गाईज.